तर खरातने व्यावसायिकाची फसवणूक नेमकी कशी केली जाणून घेऊया। अहिल्यानगरातील नेवाशाच्या राजेंद्र भागवत या व्यावसायिकाची फसवणूक झालेली आहे। ही बाब आता समोर येते। व्यवसाय वृद्धीचा सल्ला घेण्याकरता व्यावसायिकाने खरातचा सल्ला घेतला होता। खरातकडे तो गेलेला होता। दर गुरुवारी पुष्कराज हिरे जडवलेल्या अंगठ्या घालण्याचा खरातचा सल्ला या व्यावसायिकाला मग त्याने दिला। व्यावसायिकाने 20 ग्रॅमच्या 2 सोन्याच्या अंगठ्या खरातकडे दिल्या। खरातने पुष्कराज रत्न देण्यासाठी 75,000 रुपये देखील घेतले। व्यावसायिकाच्या सोन्याच्या अंगठ्याही लांबवत मग पितळेच्या अंगठ्या खरातने दिल्या। अशा प्रकारे या व्यावसायिकाची फसवणूक झालेली आहे। तिकडे भोंदू खरातचे कारनामे उघड झाल्यावर त्याने स्थापन केलेल्या शिवनिका संस्थान पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। या शिवनिका संस्थानचे माजी विश्वस्त नितीन गांगुर्डे यांनी एबीपी माझाशी संवाद साधलाय। खरातच्या कारनाम्यासंदर्भात कुठलीच माहिती नव्हती। ट्रस्टच्या बैठकीत फक्त विकास कामं आणि संस्थानच्या कामावर चर्चा व्हायची। धार्मिक कार्यासाठी आम्ही संस्थानशी जोडले गेलो होतो। वैयक्तिक कारणास्तव आपण विश्वस्त पदाचा राजीनामा दिला, अशी प्रतिक्रिया शिवनिका संस्थानचे माजी विश्वस्त नितीन गांगुर्डे यांनी दिलेली आहे। पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं तर सहकार्य करू असंही त्यांनी म्हटलंय। आम्हाला एवढं काही जास्त सांगता येणार नाही, परंतु त्या ठिकाणी मंदिरामध्ये मात्र एक चांगलं त्यांचं एक चांगलं प्रबोधन सांगायचे एवढं सांगते। बाकी या प्रकारांबद्दल आपल्याला जास्त काही माहिती नाही। माझ्या जमिनी शासनाने चेक कराव्यात। माझ्याकडे माझे काही उतारे वगैरे नाही आहे, काही नाही आहे आणि कुठे काही सहभागी होण्याचा काही संबंधच येत नाही। आणि मी 7 वर्षापासून नसल्यामुळे तर काही मध्ये काळ झालं ते आपल्याला काही माहिती नाही। एसआयटीने जर समजा तुम्हाला बोलवलं चौकशीसाठी तर तुम्ही जाणार? नक्कीच सहकार्य करणार। हो। भोंदू खरातच्या संपर्कात सिन्नरचा एक लोकप्रतिनिधी असल्याचा गंभीर आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलाय। याच लोकप्रतिनिधीने निवडणूक झाल्यानंतर नाशिकच्या अंबड परिसरात ठेवणारे मतदान यंत्र सुरक्षित राहावं याकरता खासगी सुरक्षा रक्षक नेमून जादूटोणा केल्याचा संशय अनिसांनी व्यक्त केलाय। भोंदूबाबा खरात 1999 पासून या लोकप्रतिनिधीचं काम करत असल्याचा आरोपही अनिसांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली। नाशिक येथील एक लोकप्रतिनिधी भोंदू कॅप्टन खरातच्या संपर्कात होते। 1999 मध्ये या भोंदूने त्यांचा प्रचारही केला होता आणि त्याच्यात हे उमेदवार निवडूनही आले होते। याच लोकप्रतिनिधीने काही वर्षापूर्वी निवडणूक झाल्यानंतर मतदान यंत्रणाच्या बाजूला जादूटोणा करण्याचा प्रकारही समोर आला होता। आपली मते समोरच्या उमेदवाराला जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी जादूटोणा होईल अशा शंकेने खासगी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले होते। हे जे सर्व प्रकार आहेत या लोकप्रतिनिधीला त्या संबंधित कॅप्टन भोंदूबाबाने सांगितलेले होते काय, याचा आम्हाला संशय आहे आणि याची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही पोलीस प्रशासनाला केली आहे। एकीकडे खरातवर गुन्हे दाखल होत असतानाच अत्याचाराचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। आंबट शौकीनांची